दुसऱ्यांदा बोलते आज मी एकदा बोलू संध्याकाळपर्यंत. सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, संपूर्ण सभागृह, महापौर साहेब, प्रभाग क्रमांक 2 मधला हा विषय आहे की ज्या प्रभागामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण हा पुतळा उभा राहतोय. त्यामध्ये पुतळा उभा राहत असताना समजा त्याची जागा बदलली आणि तो पुतळा आपण त्या पलीकडच्या जागेवर घेतला, त्या ठिकाणी तो पुतळा होतोय. आमच्या चारही ताई वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आप जो हजारों साल के दिन हो 50,000 नाही त्यांना तर नाही जाऊ दे. आज वाढदिवस आहे, आज वाढदिवस, शुभेच्छा तुम्हाला. तर बघा, एखादं मोठं काम करायचं म्हणलं ना, त्याला पण इच्छाशक्ती प्रबळ लागते. आणि ज्या ठिकाणी महापौर साहेब पुतळा होतोय तो मतदारसंघ आहे भोसरी विधानसभा. ज्या ठिकाणी आमदार महेशदादा लांडगे पहिल्यांदा अपक्ष निवडून आले, त्यानंतर भारतीय जनता पार्टीतून 19 ला निवडून आले आणि त्यानंतर 24 ला निवडून आले. आणि प्रत्येक वेळी मतदैक्य वाढले. हे पहा, ज्यावेळी माणूस 4-4, 5-5 लाख मतदारसंघातून उभा राहतो, निवडून येतो ना, तेव्हा त्या माणसाचं काम बोलत असतं. आणि ज्यावेळी काम बोलतो त्यावेळी महापौर साहेब त्या माणसाने तळागाळात जाऊन काम केलेलं असतं. त्या भागामध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट केलेले असतात. संतपीठ का नाही कुणाला संकल्पना सुचली कधी? चिखलीमध्ये झालं ना संतपीठ. स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण संभाजी महाराजांचा सर्वात मोठा 140 फुटाचा पुतळा झाला ना आपल्या बोराडेवाडी मोशीला. 850 बेडचं हॉस्पिटल कॅन्सरचं मोशीमध्ये होतंय. एक मिनिट, तुला बोलायचं नाही. तुला लोकांनी निवडून दिलं नाही, दिलं निवडून, तू बोलू शकतो, बोलू शकतो. एक मिनिट, तुला बोलायची संधी दिली ना, तू बोल. जेव्हा आम्हाला जिवारी लागतं ना तेव्हा आम्ही बोलणार, बरोबर? हा. त्यामुळे अनेक कामे त्या ठिकाणी भोसरी मतदारसंघामध्ये होतात. अनेक आरक्षण त्या ठिकाणी डेव्हलप होतात. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प. काल मी पर्यावरणाचे संजय कुलकर्णी साहेबांना भेटलो आवर्जून. त्यांना म्हटलं वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला आपले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे किती पैसे लावले आणि त्या ठिकाणी आपल्याला आतापर्यंत जर त्या ठिकाणी आपण वीज निर्मिती करतोय तर त्या ठिकाणी आपल्याला फायदा किती होतोय. त्या कंपनी सेल्स म्हणून फक्त 50 कोटी रुपये आपण लावले. आपली वीज निर्मिती एवढी होती की पहिल्या वर्षामध्येच आपले ते पैसे वसूल झाले. काल त्याची माहिती मी त्या ठिकाणी जाऊन स्वतः घेतली. का हा प्रकल्पाची संकल्पना कोणाची होती? आमदारांचीच होती ना. म्हणजे ज्या ठिकाणी कचऱ्याचे डोंगरच्या डोंगर पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून त्या मोशीने काही उक्त घेतलं का? संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराचा कचरा मोशी कचरा डेपोला. आणि आरक्षण कुठं? पुनवळ्याला. ते आरक्षण रद्द झालं आणि आता कचरा डेपो इथं. मग जर त्या कचऱ्यापासून आमच्या 4-5 गावच्या लोकांना, आपल्या भोसरी सहित सर्वांना त्या वासामुळे, त्या प्रदूषणामुळे जर त्रास होत असेल, मग तो कचरा जर कमी करण्यासाठी एखादा प्रोजेक्ट त्या ठिकाणी होत असेल आणि त्यामुळे कचऱ्याचे डोंगर जर कमी होत असेल तर काय हरकत आहे? त्यामुळे काय झालं महापौर साहेब, बफर झोनची हद्द कमी झाली. त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना न्याय मिळाला. त्या ठिकाणी जसं तळवड्यामध्ये रेड झोन असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी